नमस्कार मंडळी. कॅश नाही, ऑनलाईन. आमचं तिकीट काढून झालं होतं. थोडा वेळ तिकीट मशीन पाशी थांबून लोकांची थोडे तिकीट काढण्यास मदत केली. पुणे टू मुंबई आम्ही तिघाचं तिकीट काढून घेतलं. आता आम्ही निघालो आहे प्लॅटफॉर्म नंबर 5 वरती मुंबईची ट्रेन पकडण्यासाठी. आता आम्ही चाललोय प्लॅटफॉर्म नंबर 6ला. कोणत्या गाडीत चालला? अजमेर. अजमेर का? जायचं कुठे? जायचं कुठे? मुंबई. आता उतरायचं कुठे? लोणावळा. आम्हाला जायचं होतं CSTMला, बट आम्ही पकडली होती अजमेरा ट्रेन. त्यामुळं आम्ही लोणावळ्याला उतरलो. परत आता लोणावळ्याहून मुंबई ट्रेन पकडायची आहे. फायनली आम्हाला भेटले आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई. तर आम्ही आता तिथे उतरणार आहे मुंबईला. दाखवतो तुम्हाला मुंबई पहिला मोड टाकल्यावर जेवायचं. 5:32ला आम्ही मुंबई येथे पोहोचलो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे सकाळी उतरलो. मुंबईला स्वप्नाची नगरी किंवा जीवाची मुंबई असे म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स युनिक आणि भव्य स्थापत्य कलेमुळे हे जागतिक वारसा स्थळ आहे. मरीन ड्राइव. प्रत्येकी 5 रुपये तिकीट काढून आम्ही निघालो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून मरीन ड्राईव्हकडे. मस्त असा समुद्र किनाऱ्याचा नजारा पाहत आम्ही फिरत निघालो. मरीन ड्राईव्ह हा प्रसिद्ध समुद्रकिनारी रस्ता आहे, जिथे समुद्राच्या किनाऱ्याचे दृश्य सूर्यास्ताचा मोहक नजारा पाहता येतो. मस्त असा समुद्र किनाऱ्याचा आनंद घेऊन आम्ही पुढे निघालो. आयुष्यातून एक खोली तरी जेव्हा आपण मायला बॉम्बेमध्ये खोली कुठं चालला होता? आम्ही मोटिवेट होऊन
चालत चालत वानखडे स्टेडियमच्या गेट समोर आलो. तिथून चालत चालत आम्ही चर्चगेटच्या प्लॅटफॉर्मवरती आलो. तिथून आम्हाला जायचं होतं महालक्ष्मीकडे. महालक्ष्मीच्या प्लॅटफॉर्मला उतरून आम्ही तिथून बेस्ट पकडली. निघालो आता महालक्ष्मीकडे. महालक्ष्मीचं दर्शन झालं. तिथून आम्हाला जायचं होतं अंबानीच्या घराकडे. आम्ही इथून चालत चालत अंबानीच्या घराकडे निघालो. अँटिलिया हे जगातील सर्वात महागड्या खाजगी निवासस्थानापैकी एक आहे. हे मुकेश अंबानी यांचे घर आहे. आम्ही आलो आहे आता अंबानीचं घर बघायला. ऋषिकेशची इच्छा होती अंबानीचं घर बघावं. आता निघणार आहे पुढे. आम्ही सर्व स्पॉट फिरून परत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे आलो. येथून पुणे तिकीट घेतले आणि रिटर्न पुण्याला निघालो. आणि फायनली आम्ही पुणे स्टेशनला पोहोचलो.